नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समर्थ फार्मा यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये येत्या काही दिवसामध्ये भरपूर साऱ्या व्हॅकन्सीज येणार आहेत. सरसेवेने भरपूर साऱ्या संवर्गातील वेगवेगळी पदं येत्या काही दिवसामध्ये भरली जाणार आहेत आणि याविषयी ऑफिशियल जाहिरात ही आपल्याला काही दिवसामध्ये भेटून जाईल. आपले भरपूर सारे विद्यार्थी मित्र या भरतीसाठी तयारी करत आहेत, प्रिपरेशन्स करत आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सरळ सेवेने जाणाऱ्या सर्व पदांसाठी ॲप्लिकेशन करते वेळेस आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि ही संपूर्ण माहिती आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2023च्या नोटिफिकेशनमधनं समजून घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण सर्वांनी स्किप न करता शेवटपर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स रेडी नाहीत ते डॉक्युमेंट्स आपण रेडी करून घ्यायचे आहेत. चला तर मित्रांनो, पाहूया कोणती कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये फर्स्ट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, जन्म तारखेचे प्रमाणपत्र. मग यामध्ये आपलं जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शालांत परीक्षा प्रमाणपत्र, तुमची 10वीची सनद किंवा टीसी ओरिजिनल कॉपी आपल्याजवळ असणं महत्वाचं आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे जात प्रमाणपत्र. आपण रिझर्व्ह कॅटेगरीमधनं येत असाल तर आपल्याकडं आपली कास्ट असणं महत्वाचं आहे मित्रांनो. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, जात वैधता प्रमाणपत्र. आपल्याकडे कास्ट असेल तर त्या कास्टचं व्हेरिफिकेशन व्हॅलिडिटी करून घेणं महत्वाचं आहे. आपल्या कास्टची व्हॅलिडिटी आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटीसाठी वेळ लागतो, त्यामुळे आपली कास्ट व्हॅलिडिटी जर झाली नसेल तर कास्ट व्हॅलिडिटी करून घ्यायचं आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलियर सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र. चालू वर्षाचे आपल्याला व्हॅलिड नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं महत्वाचं आहे. आपल्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसेल तर आपण ते काढून घ्यायचं आहे, कारण ते फॉर्म फिलअप करते वेळेस आपल्याला त्याची सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागते. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमासाईल सर्टिफिकेट म्हणतो. डोमासाईल सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागते, त्यामुळे हे सुद्धा डॉक्युमेंट्स आपण काढून घ्यायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट डॉक्युमेंट आहे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र. यामध्ये मित्रांनो आपलं SSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट व आपलं मास्टर झालं असेल तर मास्टरचे सर्टिफिकेट व इतर काही सर्टिफिकेट, आपले जे काही शैक्षणिक सर्टिफिकेट आहेत हे सर्व ओरिजिनल कॉपीज आपल्याजवळ असणं महत्वाचं आहे. नेक्स्ट महत्वाचा डॉक्युमेंट आहे मित्रांनो, अनुभवाचे प्रमाणपत्र. जाहिरातीतील ज्या पदाकरिता अनुभव आवश्यक असल्यास त्याचा तपशील. मित्रांनो, जाहिरातीत काही पदांसाठी जसं की आपलं फार्मसी ऑफिसरचं ज्या विद्यार्थी मित्रांचं डी-फार्म झालं आहे त्यांना 2 वर्षाचा अनुभव हा मॅन्डेटरी आहे, महत्वाचा आहे. तर अशा विद्यार्थ्याकडं अशा कॅन्डिडेटकडं त्यांचं अनुभवाचं प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे मित्रांनो. नेक्स्ट डॉक्युमेंट, हे डॉक्युमेंट खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आपण जर नर्सिंग ऑफिसरसाठी फॉर्म फिलअप करत असाल, फार्मसी ऑफिसरसाठी फॉर्म फिलअप करता असेल किंवा डेंटल हायजिनिस्टसाठी फॉर्म फिलअप करत असाल तर आपल्याकडं काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं खूप महत्वाचं आहे. जे विद्यार्थी मित्र पासआउट झाले, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, अशा विद्यार्थी मित्रांनो कृपया आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला रजिस्ट्रेशन असणं खूप महत्वाचं आहे. तरच आपण फॉर्म फिलअप करू शकता आणि त्या पदासाठी आपला फॉर्म हा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांचं फार्मसी झालेलं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ज्यांचं नर्सिंग झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थी मित्रांना आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, मान्यता प्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र. आपलं MSCIT सर्टिफिकेट आपल्याकडे असणं महत्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, समांतर आरक्षण धारकासाठी अंशकालीन प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ यापैकी असल्यास जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्याचे अनुभवाचे सेवायोजन कार्यालयाकडील प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व नामनिर्देशित केलेले प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र हे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील खेळांचे व प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे असावे. माजी सैनिक उमेदवारासाठी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत व डिस्चार्ज बुक. मित्रांनो, एक्स सर्व्हिसमॅन, स्पोर्ट्समॅन असतील, हँडिकॅप कॅन्डिडेट्स असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील, या सर्वांसाठी तुम्हाला त्याचं व्हॅलिड डॉक्युमेंट आपल्याकडं, आपण जर त्यामधनं रिझर्वेशन घेणार असाल तर ते आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट डॉक्युमेंट आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
मित्रांनो, आपण जर मॅरिड असाल तर आपल्याकडं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र आपण ऑनलाईन डाउनलोड करून ते फिलअप करून देऊ शकता. त्याच्यानंतर तुमचा अर्जावर नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा, यामध्ये आपलं लाईट बिल. त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, स्वतःचे फोटो असलेले ओळखपत्र, आधार कार्ड. त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, स्वतःची पासपोर्ट साइज 2 फोटो. फॉर्म फिलअप करण्यासाठी आपल्याला 2 फोटो लागतात मित्रांनो. हे फोटोसुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि लास्ट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, आपलं जर नाव चेंज झालं असेल, ज्या मैत्रिणी मॅरिड आहेत, अशा मैत्रिणींना आपलं मॅरिड सर्टिफिकेट, विवाह प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. कारण आपलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे असतं त्यावरचं नाव आणि लग्नानंतर जर नाव चेंज असेल, तर त्यासाठी आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी. यापैकी काही कागदपत्रे आपल्याकडे नसतील, तर ती कागदपत्रे काढून घ्यायची आहेत. ॲप्लिकेशन फिलअप करते वेळेस या सर्व ओरिजिनल कागदपत्राच्या सॉफ्ट कॉपी आपल्याला अपलोड कराव्या लागतात. त्यामुळे मित्रांनो, येत्या काही दिवसामध्ये व्हॅकन्सीज येऊन जातील. त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट्स आपण रेडी ठेवायचे आहेत. मित्रांनो, आपण आपल्या समर्थ फार्मा या चॅनलवरती फार्मसी ऑफिसर या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी दररोज वेगवेगळी माहितीपूर्ण व्हिडिओ टाकतो. आपण जर हे चॅनल फर्स्ट टाईम पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. थँक यू.